जुन्या CRPC मध्ये दिलेलं होतं. बट राईट नाऊ दिस सेक्शन इज 144. ओके, तर हे डोक्यात आता माइंड मध्ये आपल्याला घालून घ्यायला पाहिजे की इथे जो सेक्शन आहे तो 144 सेक्शन आपल्याला आता इथे दिलेला आहे. Okay, now come to the next section, that order for maintenance of wife, children and parents. आपल्याला ना या चॅप्टर मध्ये 3-4 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट की मेंटेनन्स देण्यात कुणाला येणार आहे, आणि हे जे मेंटेनन्स आहे एक सेक्युलर मेंटेनन्स आहे. काल एक नांदेडच्या अधिवक्ता ग्रुपवर मला एक प्रश्न विचारण्यात आला, मी त्याचं उत्तर दिलं तुम्हाला, तुम्ही नाही याच्यामध्ये, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये विचारलं होतं की स्पेशल इंटरकास्ट मॅरेज आहे तर डायव्होर्स कुठून घ्यायचा. तर डेफिनेटली स्पेशल मॅरेज ऍक्ट मधून डायव्होर्स घेण्यात येत असतो. हिंदू मॅरेज नसेल, हिंदू आणि मुसलमान दोघांचं लग्न झालं आणि मग नंतर त्यांना काय करायचं, डायव्होर्स घ्यायचा, तर कोणता वापरायचा. तर स्पेशल मॅरेज हा सेक्युलर मॅरेज ऍक्ट आहे. याच्यामध्ये कोणत्याही जाती धर्माची इंटरकास्ट झाले असेल आणि नंतर तुम्हाला जर डायव्होर्स घ्यायचा असेल तर तुम्ही स्पेशल मॅरेज ऍक्ट थ्रू जावं लागतं. ओके, हे सगळे जे ऍक्ट आहे आपल्याला डीजे फॅमिली कोर्टला पाहायला मिळतात. आता सध्या या सिलेबसला तुम्हाला नाही, नंतर डीजेच्या याच्यात कव्हर होतील. आता ऑर्डर फॉर मेंटेनन्स ऑफ वाईफ, चिल्ड्रन अँड पॅरेंट्स, या 3 जणांना वाईफ, चिल्ड्रन अँड पॅरेंट्सला इथे मेंटेनन्स देण्याचं हा प्रोव्हिजन बोलतो. आता अशी वाईफ जी की डायव्होर्स आहे बट शी इज नॉट एबल टू मेंटेन हरसेल्फ, ठीक आहे. आता ती मेंटेन करू शकत नाही, तिचे मुलं मेंटेन स्वतःला करू शकत नाही, आणि चिल्ड्रन अँड ऑल्सो पॅरेंट्स, की एक मुलगा आहे कोणीतरी, ठीक आहे, आणि तो इथे त्यांची प्रॉपर्टी आईवडिलांची घेतली आहे, सगळं आहे, त्याच्याकडे जॉब आहे, पैसा कमवतो, बट आईवडिलांना तो मेंटेन करत नाही आहे. तर याच्यामध्ये फार कमी असे पिटिशन्स किंवा फार कमी अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. बट तरीही इव्हन हायकोर्टात जर तुम्ही आला तर कधी कधी रिट्स पिटिशन तुम्हाला मिळतात की आईवडिलांनी मुलाच्या विरोधात रिट्स टाकलेली आहे. आता या सेक्शन अंतर्गत, ठीक आहे, कारण इथे राईट कुणाला दिले, वाईफ, चिल्ड्रन अँड पॅरेंट्सला. आणि पुन्हा अजून हे कन्सेप्ट क्लिअर करून घ्या की या प्रोव्हिजनचा फॅमिली कोर्टाशी काहीही संबंध नाही. आपण मेंटेनन्स म्हटलं की जातो फॅमिली कोर्टाचं, ते 124 किंवा 24 अंतर्गत जे हिंदू मॅरेज ऍक्ट आहे तिकडे जातात. तर याचं ज्युरिस्डिक्शन येतं कोणाला, तर ज्युरिस्डिक्शन येतं JMFC ला. JMFC कडे सरळ सरळ आपण जाऊन इथे या मेंटेनन्स साठी आपण ऑर्डर साठी आपण पिटिशन्स देऊ शकतो, ऍप्लिकेशन्स फाईल करू शकतो. तर ज्युरिस्डिक्शन कोणाला आहे, JMFC ला. सो ऑर्डर फॉर मेंटेनन्स ऑफ वाईफ, चिल्ड्रन अँड पॅरेंट्स, 3 जणांना इथे राईट आहे. त्यापैकी कोणते वाईफ्स, कोणते चिल्ड्रन, कोणते पॅरेंट्सला इथे राईट आहे. मग ते मेंटेनन्स किती दिवसात कोर्ट तुम्हाला ऑर्डर करणार आहे, मेंटेनन्स नाही दिलं ऑर्डर करून तर त्या व्यक्तीला काय पनिशमेंट आहे, अँड मोर ओव्हर प्रोसिजर काय आहे आणि त्याचं एक्झिक्युशन कसं केलं जातं, ही सगळी कंप्लीट प्रोसिजर या प्रोव्हिजन्स मध्ये सांगितली आहे. इफ एनी पर्सन हॅव्हिंग अ सफिशियंट मीन्स निग्लेक्ट्स ऑर रिफ्युजेस टू मेंटेन, काय म्हटलं आहे, इफ एनी पर्सन हॅव्हिंग अ सफिशियंट मीन्स निग्लेक्ट्स ऑर रिफ्यूज टू मेंटेन. ओके, कोणताही पर्सन त्याच्याकडे सफिशियंट मीन्स आहे, म्हणजे सपोज कोणीही असो, एखादा नवरा आहे त्याच्याकडे सफिशियंट मीन्स आहे, तो कमवतोय, त्याच्याकडे घरदार आहे, सगळ्या गोष्टी आहे, आणि तो वाईफला, चिल्ड्रनला आणि पॅरेंट्सला मेंटेन करू शकतो. सो इफ एनी हॅव्हिंग अ सफिशियंट मीन्स म्हणजे काही खूप प्रॉपर्टी असणं गरजेचं नाही, जेवढं उदरनिर्वाहासाठी लागतं तेवढं, मीन्स निग्लेक्ट्स ऑर रिफ्युजेस टू मेंटेन. आणि सफिशियंट मीन्स असूनही तो रिफ्यूज करतोय मेंटेनन्सला, कुणाकुणाला, हिज वाईफ, त्याच्या वाईफला, अनेबल टू मेंटेन हरसेल्फ, जी की स्वतः मेंटेन स्वतःला नाही करू शकत आहे, हिज लिजिटिमेट ऑर इलिजिटिमेट मायनर चाइल्ड. ओके, आता हा मुद्दा खूप महत्वाचा. लिजिटिमेट चाइल्ड मीन्स कोणीही लग्न झालं, नवरा बायको आहे आणि लग्नानंतर त्यांना एक मूल झालं, त्याचं लिजिटिमेट चाइल्ड. बट लग्न आधी झालेलं मूल असेल किंवा दुसऱ्या वाईफ थ्रू झालेलं मूल असेल तर ते मुलगा जरी, बाळ जरी इलिजिटिमेट असेल पण त्याला सगळे राईट्स असतात. ती पत्नी, तिला राईट नसेल, ठीक आहे की नाही. जर एक पत्नी असेल आणि परत हिंदू धर्मामध्ये किंवा तुमच्या कोणत्याही ऍक्ट नुसार तुम्ही जर दुसरी पत्नी केली तर त्या पत्नीला राईट नसेल, बिकॉज शी इज नॉट लिगली वेडेड, ठीक आहे की नाही. कारण आपल्याकडे एकच पत्नी व्हॅलिड आहे, एकच मॅरेज व्हॅलिड आहे. पत्नी जरी इलिजिटिमेट असेल, मॅरेज जरी लिगल नसेल, बट होणारे जे चाइल्ड आहे ते इथे लिजिटिमेट आहे. आत्ताच एक प्रकरण झालं आपल्याकडेच पॉलिटिक्स मध्ये, माहिती आहे तुम्हाला, नाव घ्यायची गरज नाही आहे, ठीक आहे की नाही. ही दुसरी पत्नी होती, पत्नी जरी पहिली असेल दुसरी असेल तो वाद वेगळा, पण मुलं मात्र लिगलीच आणि लिजिटिमेट असतात. मग त्या इलिजिटिमेट मायनर चाइल्ड जरी असेल तर त्यांना पूर्ण राईट आहे आपल्या वडिलांकडनं मेंटेनन्स घ्यायचा.
वेदर मॅरिड असेल ते किंवा नॉट अनेबल टू मेंटेन इटसेल्फ. आता याच्यामध्ये दोन क्लॉज दिलेले आहे सुप्रिया मॅडम. बघा इथे काय म्हटलंय, मॅरिड आहेत ते चाइल्ड किंवा मॅरिड नाही आहे ते चाइल्ड काही फरक पडणार नाही. मग अनेबल टू मेंटेन हरसेल्फ इटसेल्फ म्हटलंय, त्याचा अर्थ काय आहे की कधी कधी काय होतं की एखादा सायको मुलगा आहे, सायको मुलगी आहे, त्यांचं लग्न होऊन गेलं. सायको मुलगी आहे, तिचं लग्न होऊन गेलं, तिला नवरा काही मेंटेन करत नाही किंवा नवरा नाही आहे किंवा कोणत्याही दृष्टिकोनातनं त्यांनी सोडून दिलेलं आहे. मग वडिलाची जबाबदारी आहे तिला मेंटेन करणं, बिकॉज शी इज नॉट एबल टू मेंटेन हरसेल्फ. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट असू शकतं की चाइल्ड मॅरेज झालं असेल, कोणत्याही कंडिशन मध्ये मॅरेज होऊ द्या, इफ शी इज मॅरिड, ही इज मॅरिड, चिल्ड्रन जरी मॅरेज झालं असेल, बट द बेसिक थिंग इज दॅट, द मेन थिंग इज दॅट की ते अनेबल टू मेंटेन इटसेल्फ. म्हणून म्हटलंय की एक अशी वाईफ जी की मेंटेन स्वतःला करू शकत नाही, मग ती कशी पण असू, साऊंड माइंड असू द्या, ती सायको नसली तरी चालेल, तिचे हातपाय सगळे व्यवस्थित असले तरी चालेल, ठीक आहे की नाही. आता मी हे तुम्हाला का सांगतात की हे आर्ग्युमेंट्स मध्ये तुम्हाला कामी येतात, कारण अपोजिट साईडचे जे वकील असतात ते आर्ग्युमेंट करतात की सर त्या तर चांगल्या आहेत, कमवत्या आहेत, अशा आहेत तशा आहेत वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी ते सांगतात. बट प्रोव्हिजननी स्पष्ट सांगितलं आहे की इथे काही प्रोव्हिजन म्हणत नाही की ती अशी असावी तशी असावी, फक्त ती अनेबल टू मेंटेन हरसेल्फ. तिचं जे आता सध्याचं मेडिकल एक्सपेन्सेस, उदरनिर्वाहाचे एक्सपेन्सेस ती स्वतः नाही करू शकत आहे, एवढं प्रूफ करायची आपल्याला गरज आहे. त्यानंतर लेजिटिमेट चाइल्ड असो, इलिजिटिमेट असो, त्यानंतर वेदर ते मॅरिड असो, नॉट, काही फरक पडणार नाही, फक्त ते मेंटेन करायला एबल नसले पाहिजे. या सिच्युएशन मध्ये इथे तुम्हाला मेंटेनन्सचा दावा म्हणजे ऍप्लिकेशन आपल्याला करता येतं दोन सिच्युएशन मध्ये. म्हणून कोणत्या सिच्युएशन मध्ये मेंटेनन्सचा दावा करता येतो आपल्याला या सेक्शन अंतर्गत, की पहिले की तो व्यक्ती रिफ्यूज करतो आहे मेंटेन करायला. रिफ्यूज नसेल करेल तर वादमुद्दाचा राईज होत नाही ना, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की त्याच्याकडे सफिशियंट मीन्स आहे, त्याच्याकडेच काही नाही तर तो काय देणार, ठीक आहे. त्यानंतर कोण करू शकतं की वाईफ, शी इज नॉट एबल टू मेंटेन हरसेल्फ. त्यानंतर चिल्ड्रन, लिजिटिमेट असो इलिजिटिमेट असो, नॉट एबल टू मेंटेन इटसेल्फ, ठीक आहे. सो 2 पॉइंट लक्षात घ्या. त्यानंतर थर्ड पॉइंट मध्ये मी तुम्हाला आता घेऊन येते आहे इथे, हिज लिजिटिमेट ऑर इलिजिटिमेट चाइल्ड. हिज म्हटलं आहे म्हणजे हा जो पूर्ण प्रोव्हिजन आहे हा पुरुषांच्या अगेन्स्ट आहे, स्त्रीच्या नाही, ठीक आहे की नाही. His legitimate or illegitimate child not being a married daughter. एक असा चाइल्ड, ठीक आहे, एक लिजिटिमेट असो इलिजिटिमेट असो, फक्त लग्न झालेली मुलगी नसो. कारण जर एक 18 वर्षाची अटेंड मेजॉरिटी, हु हॅज अटेंड मेजॉरिटी, एक 18 वर्षाच्या मुलीचं लग्न लावून दिल्यानंतर तिचा नवरा जर तिच्यासोबत असेल तर वडिलांची जबाबदारी नाही तिला मेंटेन करण्याची, स्पष्ट सांगितलं आहे कायद्याने, ठीक आहे की नाही. हे बघा इथे काय म्हटलं आहे की हिज लिजिटिमेट ऑर इलिजिटिमेट चाइल्ड, ठीक आहे. कोणताही लिजिटिमेट आणि इलिजिटिमेट चाइल्ड तुम्हाला मेंटेनन्स मागू शकतं, पण अशी स्त्री जी की मेजर आहे आणि तिचं लग्न झालं आहे तर ती, तिचा नवरा जर तिला मेंटेन करत असेल आणि ती मेंटेन होत आहे नवऱ्याकडनं, तर डेफिनेटली तिला राईट नाही मागण्याचा. ही जी लाईन दिसते ना, ही हु इज हॅज मेजॉरिटी, ठीक आहे. Who has attained majority where such a child is by reason of physical or mental abnormality or injury unable to maintain itself. सेकंड क्लॉज मध्ये म्हटलं आहे की पहिल्या याच्यामध्ये म्हटलं की मायनर असेल किंवा लग्न झालेलं असेल तो भाग वेगळा, पण कोणताही एक सुदृढ व्यक्ती आहे जो की मेजर आहे, 18 वर्षाच्या वर आहे, पण सध्या कोणत्याही गोष्टीने तो अबनॉर्मल आहे, सायको आहे, तो बाहेर जाऊन पैसे कमवू शकत नाही, असा जर मुलगा आणि मुलगी असेल तर डेफिनेटली त्याला सुद्धा इथे मेंटेन करण्याची जबाबदारी वडिलांची आहे. काही कन्फ्युजन? ओके, यस. सो दिस इज द सेक्शन. Now come to the D. His father or mother unable to maintain itself or herself. His father or mother. आता आपण वाईफचं बघितलं, चिल्ड्रन्सचं बघितलं, ठीक आहे, कम्प्लीट आहे. त्यानंतर फादर आणि मदरवर आलं म्हणजे पॅरेंट्सचं मेंटेनन्स इथे दिसत आहे. तुम्हाला जर काही कन्फ्युजन असेल तर लिहून ठेवायचं. इथे पहिल्या याच्यामध्ये वाईफ मागतीये, दुसऱ्या याच्यामध्ये लिजिटिमेट इलिजिटिमेट चाइल्ड मागत आहे, तिसऱ्यामध्ये अबनॉर्मल चाइल्ड मागत आहे, तिसऱ्यामध्ये काय अबनॉर्मल, मग तो इलिजिटिमेट असेल लेजिटिमेट असेल मॅटर करणार नाही. तर अशा शॉर्ट नोट्स काढून तुम्ही लक्षात ठेवू शकता. हिज फादर ऑर मदर अनेबल टू मेंटेन हरसेल्फ, हिमसेल्फ ऑर हरसेल्फ. परत हिज म्हटलंय म्हणजे इथे मुलाचीच जबाबदारी आहे, ठीक आहे. मेंटेन हिमसेल्फ ऑर हरसेल्फ अ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट ऑफ द फर्स्ट क्लास. कोण?
JMFC कुणाला ज्युरिस्डिक्शन दिलेलं आहे? कोणताही फादर मदर असो किंवा आता प्रत्येक जण कोणताही असो ते इथून कंटिन्यू करा. हे फादर आणि मदर म्हणजे पॅरेंट्स यांनी सांगितलं आहे, त्याच्यानंतर कंटिन्यू करा ज्युरिस्डिक्शन की JMFC फर्स्ट क्लासला इथे म्हणजे राईट आहे JMFC ला की तुम्ही इथे काय करू शकता, मेंटेनन्सचं ऍप्लिकेशनचं ज्युरिस्डिक्शन इथे येत आहे. अपॉन प्रूफ ऑफ सच निग्लेक्ट ऑफ रिफ्युजल, पण यामध्ये तुम्हाला एक प्रूफ द्यावं लागेल की दे आर निग्लेक्टिंग टू मेंटेन अ सेल्फ. ठीक आहे, की आम्हाला ते निग्लेक्ट करत आहे मेंटेन करायला. मग ते कोणी असो, चाइल्ड असो, वाईफ असो, पॅरेंट्स असो, त्यांना प्रूफ द्या. ठीक आहे, की आम्हाला ते एवढे वर्ष झाले आम्ही इकडे राहतोय, आम्हाला तो एंटरटेन नाही करत आहे, मेंटेन नाही करत आहे. Order such a persons to make and monthly allowances for the maintenance of his wife or a child, such a child, father or mother at such a monthly rate as such a magistrate thinks fit, and to pay the same such a person as the magistrate may from time to time direct. काय म्हटलं आहे इथे की यस, इथे कोणत्याही परिस्थितीमध्ये JMFC ऑर्डर करणार आहे की मंथली अलाउन्सेस तुम्ही यांना द्या. जर तुम्ही JMFC कडे सॅटिस्फॅक्शन केलं, तसे प्रूफ दिले की हे आम्हाला मेंटेन करत नाही, वी आर नॉट एबल टू मेंटेन. ठीक आहे, तर हा एक मुद्दा आहे. त्यानंतर पुढे आहे, provided that the judicial magistrate may order the father of a minor female child. काय म्हटलं आहे, provided that the judicial magistrate may order father of a minor female child referred in clause B. Suppose इथे minor female child आहे, ठीक आहे, clause B मधली जिचं कुठे ती तुमच्याकडे तुमच्या नवीन बेअर ऍक्ट मध्ये फीमेल चाइल्ड. ठीक आहे, हे मायनर नाही आहे इथे. Provided that the judicial magistrate may order a father of a female child referred to in clause B to make such allowances until she attain her majority. Until she attain her majority, if the judicial magistrate is satisfied that the husband of such a female child, if married, is not possessed sufficient means. सपोज एखादी चाइल्ड आहे, ठीक आहे, चाइल्ड म्हटलंय म्हणून यांनी मायनर दिलेलं नाहीये, कारण मायनर आणि फिमेल चाइल्ड एकच अर्थ होतो, त्यामुळे यांनी थोडस हे केलं आहे. ठीक आहे, सारखाच आहे, अर्थ तिथे बदलत नाही आहे. ठीक आहे, सो याच्यामध्ये मॅरेज झाला आहे आणि तिचा नवराही सपोज चाइल्ड असेल, तो मेंटेन करू शकत नाही स्वतःला, तर मग फादरची ड्युटी आहे, कारण लग्न ही फादरनीच लावून दिलेलं आहे. त्यामुळे इथे सुद्धा जरी ती सायको नसेल, अनसाउंड माइंड नसेल, पण तरीही फादरची ड्युटी आहे की चाइल्ड फिमेलचं लग्न झालं असेल आणि तिचा नवरा जो असेल तिला मेंटेन करण्याला कॅपेबल नसेल तर त्याला फादरला मेंटेन करणं गरजेचं आहे. ठीक आहे, प्रोव्हाइडेड फर्दर दॅट, आता इथे एक प्रोव्हाइड जो दिलेला आहे की प्रोव्हाइडेड फर्दर दॅट द मॅजिस्ट्रेट मे ड्युरिंग द पेंडन्सी ऑफ द प्रोसिडिंग रिगार्डिंग मंथली अलाउन्सेस. आता सपोज आज जर मी ऍप्लिकेशन दिलेलं आहे तर शेवटी खाण्यापिण्याचा प्रश्न असतो काही केसेसमध्ये, डेफिनेटली भरपूर केसेसमध्ये, की मी माझं ऍप्लिकेशन मेंटेन करण्यासाठी टाकतेय आणि मला जर कोर्टात खर्च लागत असेल, कोर्टात 3-4 महिने लागत असेल, तर त्याला काय अर्थ आहे, मी ते मेंटेनन्स कुठून करायचं 3-4 महिन्याचं. तर हे स्पीडी ट्रायल आहे. ऍक्च्युली या प्रोव्हिजनचा अर्थ किंवा या प्रोव्हिजनचा जो पर्पज आहे तोच आहे की स्पीडी ट्रायल आणि सेक्युलर ट्रायल. यामध्ये इव्हन मुस्लिम असू द्या, ख्रिश्चन असू द्या, कोणतीही जात, कोणताही धर्म असू द्या, या अंतर्गत तुम्ही डायरेक्टली मेंटेनन्स मागू शकता. तर इथे स्पष्ट म्हटलं आहे की जेव्हा ज्युडिशियल ट्रायल पेंडिंग आहे आणि ऍप्लिकेशन फाईल केलं आणि मग नंतर समोरची पार्टी येईल, उत्तर देईल, व्हॉट एव्हर जे काही ट्रायल चालणार आहे, तर त्या ड्युरिंग द पेंडन्सी रिगार्डिंग अ मंथली अलाउन्सेस फॉर मेंटेनन्स अंडर सबसेक्शन ऑर्डर सच पर्सन्स टू मेक मंथली अलाउन्सेस फॉर द इंटरिम मेंटेनन्स. त्या सिच्युएशन मध्ये ड्युरिंग द पेंडन्सी मध्ये इथे इंटरिम मेंटेनन्स ऑफ हिज वाईफ फॉर सच अ चाइल्ड फादर मदरला देण्यात येणार आहे. ओके, तसं इथे म्हटलं आहे की अँड एक्सपेन्स ऑफ सच अ प्रोसिडिंग विच द ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट कन्सिडर रिझनेबल, व्हॉट एव्हर रिझनेबली जे काही कन्सिडर करतील ते. आई वडील असतील, त्यांना सपोज दोघांना आई वडिलाला 10,000 रुपये मंथली अलाउन्सेस लागत असेल मेडिकल आणि खाण्यापिण्याला, तर ते 10 राहतील. तर ते कंपल्सरी नाही की इतकेच राहावे, पण आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये एक प्रोव्हिजन्सही होतं त्याबद्दल की याच्यापेक्षा कमी राहणार नाही. सो फादर मदर अँड एक्सपेन्सेस, जे काही एक्सपेन्सेस असेल मॅजिस्ट्रेट कन्सिडर करेल टाइम टू टाइम, त्यानुसार ते एक्सपेन्सेस राहील. अजून एक प्रोव्हायझो इथे दिलेला आहे. ठीक आहे,
पुढे प्रोव्हाइडेड ऑल्सो दॅट अँड अप्लिकेशन्स फॉर द मंथली अलाउन्सेस फॉर द इंटरिम मेंटेनन्स अँड एक्सपेन्सेस ऑफ द प्रोसिडिंग अंडर द सेकंड प्रोव्हायझो शॅल ॲज फार ॲज पॉसिबल बी डिस्पोज्ड विदिन 60 days फ्रॉम द डेट ऑफ द सर्व्हिस ऑफ नोटीस ऑफ द अप्लिकेशन टू द सच अ पर्सन. तर ज्या दिवशी डेट ऑफ द नोटीस टू द अप्लिकेशन ऑफ सच अ पर्सन म्हणजे त्या पर्सनला नोटीस गेली आहे, ठीक आहे, बी डिस्पोज विदिन 60 days. किती म्हटलंय? फ्रॉम द डेट ऑफ द सर्व्हिस ऑफ नोटीस ऑफ द अप्लिकेशन. म्हणजे मी मेंटेनन्सचं अप्लिकेशन दाखल केलंय, लक्षात घ्या ही प्रोव्हिजन काय म्हणत आहे. मी मेंटेनन्सचं अप्लिकेशन दाखल केले आणि अप्लिकेशन दाखल केल्यानंतर मी नोटीसही पाठवली आहे, पण माझ्या अप्लिकेशन च्या नोटीस जी सर्व्हिस ऑफ नोटीस तुम्हाला होतीये तिथून 60 दिवसाच्या आत इंटरिम मेंटेनन्स कंपल्सरी सुरू केलं जातच. ठीक आहे, तेवढं खूप जास्त इन्क्वायरी कोर्ट करत नाही. मेंटेनन्सचा मुद्दा आला तर डायरेक्टली 60 दिवसाच्या आत जिथून सर्व्हिस ऑफ समन्स तुम्हाला झालेला आहे, नोटीस मिळाली आहे, तर 60 days मध्ये इंटरिम मेंटेनन्स अलाउ करतं. 3000 4000 वॉट एव्हर जे काहीही असेल तर 60 days मध्ये मेंटेनन्स सुरू होत असतं. ठीक आहे, ऑल क्लिअर? Yes, come to the next. For the purpose of this chapter, minor means a person who under the provision of the Indian Majority Act. आपल्याकडे एक इंडियन मेजॉरिटी ऍक्ट आहे, त्याच्यामध्ये सांगितलं की 18 वर्षाच्या खालील जे कोणीही व्यक्ती आहे ते मायनर म्हणून काउंट केले जातील. तर बस तेच सांगितलं इथे पण. वाईफ इन्क्लूड विमेन हु हॅज बीन डायव्होर्स्ड. एक विमेन जी डायव्होर्स आहे तिलाच मेंटेनन्स मिळतं, कारण जर कोणतीही स्त्री नवऱ्यासोबत नांदत आहे, नवरा तिचं मेंटेनन्स करतो आहे, ती तिच्या घरात राहते, सगळं मेंटेनन्स होत आहे, तर ती एबल नाही आहे मेंटेनन्स मागण्यासाठी. ऑर हॅज ऑब्टेन डायव्होर्स फ्रॉम हर हजबंड अँड हॅज नॉट रिमॅरिड. ऑब्टेन डायव्होर्स, ठीक आहे, लिगली ती डायव्होर्स घेतलाय किंवा डायव्होर्स पिटिशन आणि मेंटेनन्स पिटिशन सुरू आहे, अशा परिस्थितीत तिला मेंटेनन्स मिळू शकतं आणि इंटरिम मेंटेनन्स मिळू शकतं. बट तिने जर नवीन लग्न केलं दुसरं तर मेंटेनन्स मिळणार नाही. मिळालं असेल तरी ते ऍप्लिकेशन रिजेक्ट होईल अँड देन तिचं जे मेंटेनन्स आहे ते कॅन्सल होणार आहे. Now come to the next subsection 2, that any such allowances for the maintenance or interim maintenance and expenses of proceeding shall be payable from the date of the order, or if so order from the date of the application for the maintenance or interim maintenance and expenses of the proceeding as the case may be. इथे काय म्हटलं आहे थोडंसं लक्ष द्या की आता इथे इंटरिम मेंटेनन्स असो किंवा मेंटेनन्स असो कोर्टाने ऑर्डर केलेला आहे, तर मेंटेनन्स अँड एक्सपेन्सेस काही प्रोसिडिंगचे एक्सपेन्सेसही ऑर्डर केले की ठीक आहे 3-4 महिने प्रोसिडिंगला खर्च आला, वकील लावावा लागला, प्रवास झालेला आहे, तर शॅल बी पेएबल फ्रॉम द डेट ऑफ द ऑर्डर. एक तर कोर्ट काय करेल, ऑर्डर ज्या दिवशी काढेल ना त्या दिवसापासून पे करायला लागेल. पण कोर्टाने स्पेसिफिकली मेन्शन केलं की इफ सो ऑर्डर फ्रॉम द डेट ऑफ द अप्लिकेशन, आणि कोर्टाने त्या ऑर्डरमध्ये इफ सो ऑर्डर, कोर्टाने जर ऑर्डर केलंय की ज्या दिवशी अप्लिकेशन माझ्याकडे आलं फ्रॉम द डेट ऑफ द अप्लिकेशन असं कोर्टाने स्पेशली मेन्शन केलं असेल आणि मग ते इंटरिम मेंटेनन्स असो किंवा फायनल मेंटेनन्स असो, तर कोर्टालाही डिस्क्रिशनरी पॉवर आहे किंवा एक्सपेन्सेस प्रोसिडिंगचे, तर त्या दिवसपासून इथे पे करावं लागेल सगळे एक्सपेन्सेस. Now come to the next, that is if any person's order fails without sufficient cause to comply with the order. Again आता इथे परत बघू शकतो आपण की कोणताही पर्सन फेल्स टू कम्प्लाय विथ ऑर्डर करतोय. नवरा अनेक अशा गोष्टी असतात यू नो दॅट की तो कोर्टासमोर उभा असतो पण अपिअरच होत नाही, मेंटेनन्स भरतच नाही, दिसून येत नाही, प्रॉपर्टी विकून टाकतो, ह्या अशा खूप साऱ्या गोष्टी आणि घटना या सिच्युएशन मध्ये घडत असतात. तर इफ एनी पर्सन्स ऑर्डर फेल्स विदाउट अ सफिशियंट कॉज टू कम्प्लाय विथ द ऑर्डर, एक तर तुम्ही सफिशियंट कॉज द्या की माझ्याकडे प्रॉपर्टी नाही, पैसा नाही, मी मेंटेन करूच शकत नाही, किंवा आय एम नॉट एबल टू मेंटेन माय सेल्फ ऑल्सो, असं काही कारण असेल, ओके. बट मॅजिस्ट्रेट में अशा परिस्थितीत मॅजिस्ट्रेट में काय करणार आहे बघा, मॅजिस्ट्रेट में डिस्क्रिशनरी पॉवर आहे, शाल नाही दिलेला आहे, इथे करू शकतं मॅजिस्ट्रेट फॉर एव्हरी ब्रीच ऑफ द ऑर्डर, एव्हरी ब्रीच ऑफ द ऑर्डर, म्हणजे जेवढे काही तुम्हाला फुलफिल कंडिशन करायला सांगितलं होतं त्या ऑर्डरमध्ये त्यातली कोणतीही किंवा प्रत्येक ऑर्डर तुम्ही ब्रीच करताय, इश्यू ऑफ वॉरंट. तर आता मॅजिस्ट्रेट इश्यू वॉरंट करणार आहे. यासाठी लक्षात घ्या दिस इज कॉल्ड अ स्पीडी ट्रायल फॉर द वे टू प्रोव्हाइड जस्टिस टू अ विमेन. तर इन द मेंटेनन्स केसेस, तर याच्यासाठी हा सेक्युलर प्रोव्हिजन आपल्याकडे म्हटला जातो की पटापट आपण इथे डायव्होर्स तुमचं तुम्ही चालू द्या तिकडे, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. बट जर शी इज नॉट एबल टू मेंटेन, फादर मदर किंवा जो कोणीही चाइल्ड असेल तर डेफिनेटली इथे स्पीडी ट्रायल दिलं जातं. आता पटकन 60 days मध्ये तुम्हाला इंटरिम मेंटेनन्स भेटणार आहे आणि त्यानंतर नाही अलाउ, नाही जर तुम्ही
कंप्लाय केलं तर लगेच तुमच्या वॉरंट इश्यू होणार आहे. फॉर लेविंग द अमाऊंट्स ड्यू इन द मॅनर प्रोव्हाइडेड फॉर लेविंग फाईन्स. तर ठीक आहे, आता हा जो अमाऊंट तुमच्याकडनं कलेक्ट करणार आहे वॉरंट घेऊन, तो फाईन कलेक्शन केला जणू काही अशा पद्धतीत कोर्ट कलेक्ट करू शकतं की चला आता फाईन भरायचा. फाईन हा कंपल्सरी असतो. दॅट अँड मे सेंटेन्स सच अ पर्सन, आणि इव्हन सेंटेन्स सच अ पर्सन काय, शिक्षा पण भोगावी लागू शकते. फॉर द होल और एनी पार्ट ऑफ सच अ मंथ्स अलाउन्सेस फॉर द मेंटेनन्स और द इंटरिम मेंटेनन्स अँड द एक्सपेन्सेस ऑफ द प्रोसिडिंग ॲज द केस मे बी रिमेनिंग अनपेड आफ्टर एक्झिक्युशन ऑफ द वॉरंट. इव्हन आधीचेही आणि आफ्टर एक्झिक्युशन ऑफ वॉरंट जेवढेही काही पेंडिंग तुमचे अमाऊंट आहे तेवढे आता तुम्हाला भरावे लागतील, नाही तर तुम्हाला इम्प्रिझरमेंट होईल. इम्प्रिझरमेंट फॉर अ टर्म विच मे एक्सटेंड टू 1 month और अंटिल पेमेंट इफ सूनर मेड. बघा बरोबर आहे का इथे? येस, 1 month और अंटिल पेमेंट म्हटलंय. म्हणजे 1 महिन्याची आता तुम्हाला एक्सटेंड टू 1 month, 1 महिन्यापर्यंत कोर्ट शिक्षा सुनावू शकतं. ओके, अँड आफ्टर दॅट जर तुम्ही पेमेंट भरतच नसेल तर तुम्हाला अंटिल पेमेंट, जोपर्यंत तुम्ही पेमेंट भरणार नाही तोपर्यंत तुम्ही मध्ये राहा, नाहीतर जेलमध्ये काम करा आणि बायकोला पैसे पाठवा. हा एक कन्सेप्ट आपल्याकडे असतो. आय होप की तुम्हाला व्यवस्थित कळत आहे चांगल्या प्रकारे, कारण प्रोव्हिजन्स खूप महत्वाचे आहे. वर्ड टू वर्ड तुम्हाला लक्षात ठेवायचे. तुम्हाला कोणीही कोर्टात विचारो, कुठेही विचारो, त्या विचारल्यानंतर पटकन लक्षात आलं पाहिजे की कोर्ट म्हणेल की तुम्हाला जर इंटरिम मेंटेनन्स मिळायला लेट होत असेल कोर्टमध्ये कोणत्याही केसमध्ये, तर तुम्ही आर्ग्युमेंट करू शकतात की सर स्पीडी ट्रायल आहे, सेक्युलर प्रोव्हिजन आहे आणि 60 days मध्ये कंपल्सरी मेंटेनन्स तुम्हाला अवॉर्ड करावं लागतं. कोणत्याही बाबतीत जर प्रोव्हिजन्स क्लिअर असेल, अभ्यास क्लिअर असेल, तर जजलाही आपल्याला काय करता येतं, अडवता येतं. कारण अशा काही गोष्टी आहेत प्रॅक्टिकली जर बघितल्या तर इव्हन असे काही म्हणजे वकील एवढे हुशार किंवा त्यांचं कॉन्फिडन्स आता प्रॅक्टिस करून एवढं वाढलंय की ते जजेसला कसं डायव्हर्ट करतात ना, हे खूप महत्वाचं आहे. आणि लिटरली होतं तसं की डायव्हर्ट करणं खूप गरजेचं आहे, कारण समोर बसलेला एक व्यक्तीच आहे, तो दोन्ही बाजू ऐकून घेत असतो. त्याला कायद्याच्या ह्याच्यामध्ये राहून एक सेक्शन किंवा एक प्रोव्हिजन्स त्या केसला कसा अफेक्ट करतो हे आपल्याला पटवून देणं तितकंच महत्वाचं असतं. तर आपण नेहमी आपल्या गोष्टीवर रटून राहायचं जर कायदा क्लिअर असेल तर, कारण आपण चुकीचं नाही आहे. पण ह्या गोष्टी काय होतात की जेव्हा अभ्यास नसतो तेव्हा आपण चुप राहतो आणि मग आपल्याकडनं निर्णय लागत नाही. Yes, now come to the next, that is provided, again proviso given here, provided that no warrant shall be issued for the recovery of any amount due under this section. Okay, provided that no warrant shall be issued for the recovery of any amount due under this section unless applications be made to the court to levy the such amount and within a period of 1 year from the date on which it becomes a due. 1 वर्षाचा इथे टाइम पिरियड दिलेला असतो. म्हणजे इथे म्हटलं की नो वॉरंट शॅल बी इश्यूड. पहिले तर सांगितले की वॉरंट इश्यू करू शकता तुम्ही फॉर द रिकव्हरी ऑफ अमाऊंट साठी. ठीक आहे, त्याला अपियर होण्यासाठी तो वेगळा वॉरंट आहे. ठीक आहे, तुम्ही पाठवा. बट द रिकव्हरी ऑफ अमाऊंट साठी तुम्हाला वाट बघावं लागेल. कुठपर्यंत वाट बघावं लागेल बघा. तर प्रोव्हिजन्स प्रॉपरली बघा. प्रोव्हाइडेड दॅट नो वॉरंट शॅल बी इश्यूड फॉर द रिकव्हरी ऑफ एनी अमाऊंट ड्यू. त्याच्यावर जे अमाऊंट ड्यू आहे इंटरिम मेंटेनन्सेस किंवा फायनल मेंटेनन्सेसचे अंडर दिस सेक्शन अनलेस अप्लिकेशन्स बी मेड टू द कोर्ट. एक अप्लिकेशन आपल्याला करावं लागेल कोर्टाला टू लेवी द सच अमाऊंट विदिन अ पिरियड ऑफ 1 year फ्रॉम द डेट ऑन विच इट बिकम्स अ ड्यू. ज्या डेट मध्ये आज इंटरिम मेंटेनन्स काढलं होतं आणि सांगितलं की सप्टेंबरच्या 25 तारखेला तुम्ही इंटरिम मेंटेनन्स पे करायचंय, तर सप्टेंबरच्या 25 तारखेपासून 1 वर्षामध्ये तुम्ही कधीही अप्लिकेशन करू शकता आणि समोरच्या व्यक्तीलाही रिकव्हरी अमाऊंट देण्यासाठी वेळ मिळाला पाहिजे. असं नाही आहे की 26 तारखेला मेंटेनन्स दिलं नाही धरा आणि त्याला अरेस्ट करून टाकामध्ये. तर इथे मात्र तेवढा वेळ आहे. तर म्हणून इंटरिम मेंटेनन्स ऑलरेडी सुरू केले जातात. त्याचं कारण असं की प्रोसेस आपण ज्या गोष्टीचा न्याय देण्याचा प्रयत्न करतोय ती कंप्लीट व्हायला पाहिजे, मेंटेनन्स स्त्रीला मिळायला पाहिजे. आता परत सांगितलंय की प्रोव्हाइडेड फर्दर दॅट इफ सच अ पर्सन ऑफर्स टू मेंटेन हिज वाईफ ऑर ऑन कंडिशन. तो पर्सन अपियर झाला कोर्टामध्ये आणि तो सांगतो की मी एक ऑफर देतोय तुम्हाला, कंडिशन सांगतोय. काय कंडिशन? ऑफ हर लिव्हिंग विथ हिम अँड शी रिफ्युजेस टू लिव्ह विथ हिम सच अ मॅजिस्ट्रेट मे कन्सिडर एनी ग्राउंड्स ऑफ रिफ्युजल स्टेड बाय हर अँड मे मेक एन ऑर्डर अंडर दिस सेक्शन नॉट विथ स्टँडिंग सच अ
ऑफर इफ ही इज सॅटिस्फाईड दॅट देअर इज अ जस्ट ग्राउंड फॉर सो डुईंग. आता इथे स्पष्ट म्हटलं आहे की तो येतोय आणि तो सांगतोय की मी तुम्हाला मेंटेन करायला आणि माझ्यासोबत ठेवायला सफिशियंटली रिझन्स तो देतोय की ठीक आहे मी तुम्हाला पैसे तर नाही पाठवू शकणार पण तू राहा माझ्यासोबत. आणि यामध्ये ग्राउंड कन्सिडर करेल मॅजिस्ट्रेट की वाईफ का राहत नाही आहे. जर शी रिफ्युजेस, ती रिफ्यूज करत आहे तर डेफिनेटली यामध्ये काय ग्राउंड असेल किंवा काय कारण असेल की ही का राहत नाही आहे हे कन्सिडर केलं जाईल. आणि याच्यामधून हे लक्षात येईल की सपोज तो मारहाण करत असेल, तिला काही डोमेस्टिक व्हायलन्स असेल मेंटली फिजिकली अँड दॅट्स व्हाय शी इज रिफ्युजिंग टू लिव्ह विथ हिम. इन दॅट केस मॅजिस्ट्रेट तिला राहायला फोर्स करणार नाही, तिला मेंटेनन्स ग्रांट करेल आणि यांनी जी कंडिशन्स टाकली आहे ती रिफ्यूज करेल. बरोबर आहे, हे कन्सिडर करेल मॅजिस्ट्रेट. बट काहीच कारण नाहीये, तिला विचारलं तुला मारहाण होतीये का, ती म्हणते नाही. तुला काही त्रास होते का, नाही. ती म्हणते मला असंच राहायचं नाही, ऐवी मेरे को तेरे साथ नहीं रहना है. या सिच्युएशन मध्ये काहीही करू शकणार नाही बिकॉज द मॅरेज इज अ लिगल कॉन्ट्रॅक्ट. ओके, तुम्हाला हा मॅरेज लिगल कॉन्ट्रॅक्ट आहे अकॉर्डिंग टू द मॅरेज सर्टिफिकेट, अकॉर्डिंग टू द मॅरेज ऍक्ट आणि तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट फुलफिल करणे गरजेचं आहे. जर पटत असेल तर, जर काहीही ग्राउंड असे नसेल की ते दोघांमध्ये वादविवाद किंवा काही गोष्टी अशा होत नसेल तर, पण कारणच नसेल काही तर मेंटेनन्स मिळत नाही. कारण तिथे ग्राउंड्स पाहिजे, डायव्होर्स घेण्याला ग्राउंड्स पाहिजे, ठीक आहे की नाही. परत मेंटेनन्स मागण्यालाही ग्राउंड पाहिजे. एखादी स्त्री म्हणत असेल की नाही मला याच्यासोबत राहायचं नाही, मला एकटं राहायचं, तर दॅट इज नॉट पॉसिबल. की मग ठीक आहे काय ऑप्शन आहे, तो तुला ठेवायला तयार आहे. अशा ही सिच्युएशन्स असतात काही. इफ अ हजबंड हॅज कॉन्ट्रॅक्टेड मॅरेज विथ अनदर वुमेन और कीप अ मिस्ट्रेस, इट शॅल बी कन्सिडर्ड टू बी जस्ट ग्राउंड फॉर हिज वाईफ रिफ्युजल्स टू लिव्ह विथ हिम. डेफिनेटली इथे आता एक असा ग्राउंड आहे की मारहाण होत नाहीये, डोमेस्टिक व्हायलन्स होत नाही, टॉर्चर होत नाही, बट शी नोज दॅट and she have a proof that की तो व्यक्ती मिस्ट्रेस ठेवली आहे, कुठेतरी बाहेरच्या स्त्री सोबत राहतोय किंवा त्यांनी दुसरं मॅरेज केलेलं आहे दुसऱ्या स्त्री सोबत. तर दिस इज क्लिअरली अ ग्राउंड फॉर लिव्हिंग सेपरेट. ओके, त्यामुळे मी सेपरेट राहते आहे आणि यामुळे हा जो कॉन्ट्रॅक्ट आहे मॅरेजचा ऑल्सो ब्रीच झालेलाच आहे त्याच्याकडून. तर या सिच्युएशन मध्ये मॅजिस्ट्रेट मेंटेनन्स अलाऊ करू शकतं डेफिनेटली. सो दिस इज द टू ग्राउंड. एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की जरी डोमेस्टिक व्हायलन्स नसेल किंवा कोणत्याही गोष्टी नसेल पण अशाही गोष्टी असेल त्यातनं इथे तुम्हाला काय म्हणू शकतो आपण याला मेंटेनन्स मिळू शकतं. कम टू द 4 सब क्लॉज 4 that no wife shall be entitled to receive an allowances for the maintenance or the interim maintenance and expenses of the proceeding. No wife shall be entitled to receive an allowances. एक वाईफ कोणत्याही प्रकारे मेंटेनन्सच्या अलाउन्सेस रिसीव्ह करण्यासाठी एंटायटल नाही आहे. आता हे रिफ्यूज द अप्लिकेशन होतं. इथे बघा कधी कधी प्रश्न येतात की वेन द मेंटेनन्स अप्लिकेशन्स ऍक्सेप्ट किंवा वेन द मेंटेनन्स अप्लिकेशन रिफ्यूज. आतापर्यंत ग्राउंड बघितले आपण की शी इज नॉट एबल टू मेंटेन हर सेल्फ, ना अलाऊ पण होईल तुमचं अप्लिकेशन आणि तुम्हाला मेंटेनन्स पण मिळेल. बरोबर आहे. सेकंड होतं की ती त्याच्यासोबत राहत नाहीये, सेपरेटली राहतीये, डायव्होर्स घेतली आहे किंवा डायव्होर्स आहे आणि रिमॅरेज नाही आहे, तिथेही अलाऊ होईल मेंटेनन्स अप्लिकेशन. थर्ड आहे तुमचं की ती राहत नाहीये, सेपरेटली राहायचं बोलतीये, तो कंडिशन पण देतोय की राहा माझ्यासोबत, आय विल मेंटेन यू, बट द रिझन इज दॅट की ही हॅज अ मिस्ट्रेस और ही हॅज अ सेकंड वाईफ. ओके, इन दॅट केस. बट कधी कधी हे ऍप्लिकेशन असं नाही आहे की जर स्त्रीच्या फेवर मध्ये जरी लॉ असेल पण काही दृष्टिकोनातनं होऊ शकतं की हिचे पण काही ग्राउंड्स प्रॉपर नाही आहे. तर पहिला ग्राउंड रिफ्यूज कधी होऊ शकतं तुमचं मेंटेनन्स. तर नो वाईफ शॅल बी एंटायटल, तिला एंटायटल नाही आहे ती, and allowances for the maintenance or the interim maintenance and expenses of the proceedings for from her husband under these sections if she living in adultery, she is living in adultery. अनेक वेळा आम्ही असं लॉयर्स कडनं काही ज्युनियर्स कडनं मला विचारण्यात आलं की मॅडम अडल्टरी इज नॉट ग्राउंड टू रिफ्यूज द मेंटेनन्स, बट इट हॅज. ओके, हे आहे त्याचं कारण असं की आपण जग एक जनरल प्रॅक्टिस म्हणून एका स्त्रीची लाईक मॉडेस्टी असो किंवा एका स्त्रीचं एक काय म्हणतो आपण एक
चारित्र्य असो, हे जनरली काही वकील असतात की त्यांना ते पटत नाही की समाजासमोर घेऊन यायला, जरी त्यांचा क्लायंट हजबंड जरी असेल तरी ते म्हणतात की काय गरज, जाऊ दे, त्यांचं पर्सनल आहे, त्यामुळे आपण हा ग्राउंड इकडे टाकू नये. तर त्यांची प्रॅक्टिस असतं, ते अडल्टरीला स्किप करतात की राहू द्या, काही हरकत नाही, गरज नाही आहे टाकण्याची. बट कायदा असं काही म्हणत नाही तुम्हाला की अडल्टरी ग्राउंड आहे की इथे हजबंड ऍक्शन घेऊन अडल्टरीच्या ग्राउंडवर मेंटेनन्स रिफ्युजिंग साठी रिक्वेस्ट करू शकतो कोर्टाला. ठीक आहे. और इफ विदाउट एनी सफिशियंट रिझन, एक तर अडल्टरी मध्ये आहे, शी इज इन अडल्टरी लिव्हिंग विथ द अदर पर्सन्स एक्सेट्रा, अँड द मोस्ट इम्पॉर्टंट, देयर इज नॉट अ सिंगल रिझन्स टू क्लेम फॉर द मेंटेनन्स. ओके, काहीच कारण नाही, तो मेंटेन करायला तयार आहे, तिथे राहू द्यायला तयार आहे, घरी सगळं कपड्यापासून उदरनिर्वाहापासून सगळं जे काही आहे, खाण्यापिण्याचं सगळं, तो मेडिकल कंडिशन्स असेल तो सगळं करायला तयार आहे, पण शी इज नॉट रेडी टू लिव्ह विथ हिम. ओके, तर ती म्हणते की मी तुझ्यासोबत राहत नाही, आणि मग कोर्ट काय विचारेल तुम्हाला की काय ग्राउंड्स आहेत, कारण काय, व्हॉट आर दीज रिझन्स, ओके, व्हाय आर यू रिफ्युजिंग टू लिव्ह विथ हिम. सो अशा सिच्युएशन मध्ये जर काहीच कारण नसेल स्पेसिफिकली, तर कोर्ट तुम्हाला मेंटेनन्स देणार नाही. त्यामुळे जेव्हाही तुम्ही मेंटेनन्सचं अप्लिकेशन फाईल करत आहात तर स्ट्रॉंग रिझन्स लागतात की माझं मेंटेनन्सचं अप्लिकेशन रिफ्यूज होऊ नये, रिजेक्ट होऊ नये. शी रिफ्युजेस टू लिव्ह विथ हर हजबंड कोणतेही कारण नसताना, और इफ दे आर लिव्हिंग सेपरेटली बाय म्युच्युअल कन्सेंट, किंवा बरेच वेळा होतं की काही कपल्स असे स्ट्रॉंग असतात. इवन वन केस ऑफ माइंड, माझ्याकडेच एक केस होती की शी सेड दॅट की मला एकही रुपया मेंटेनन्स नको. एक दोन लाईक माझ्या फ्रेंड सर्कलमध्येच असे झाले की दे आर व्हेरी कॅपेबल, JFC किंवा ऑफिसर्स काही असेल तर त्या म्हणतात की आम्हाला काही मेंटेनन्स नकोय, आम्हाला फक्त डायव्होर्स पाहिजे, आम्हाला काही देणं घेणं नाही, आणि आम्ही म्युच्युअल कन्सेंटनी डायव्होर्स. सो त्यांचं म्हणणं आहे हे ठीक आहे की नाही. तर या सिच्युएशन मध्ये करोडोचे मेंटेनन्स, एकतर आहे की द पर्सन इज इन अ फिल्म इंडस्ट्री अँड ती सुद्धा ऑफिसर होती, तर या सिच्युएशन मध्ये सुद्धा त्यांनी मेंटेनन्स रिजेक्ट केलं होतं. इथेच होती ती, ठीक आहे, हायकोर्टलाच केस आता. सो अशा परिस्थितीमध्ये काही सिच्युएशन्स असतात की ते मेंटेनन्स रिजेक्ट करू शकतात. सो दॅट इज देअर ओन कन्सेंट. ऑन अ प्रूफ दॅट एनी वाईफ in whose favor an order has been made under these sections is living in adultery, or that without sufficient reason she refuses to live with her husband, or that they are living separately by mutual consent, the judicial magistrate shall cancel the order. Definitely जर एक प्रूफ असेल की वाईफ जी आहे या ऑर्डरच्या फेवर मध्ये हॅज बीन मेड अंडर दिस सेक्शन इज लिव्हिंग अडल्टरी और विदाउट, डबल आहे का हा क्लॉज, नाही नाही, ओके सॉरी. सो रिफ्युजेस टू लिव्ह विथ हर हजबंड, मी याच्यामधनं वाचते पुस्तकामधनं, कधी कधी काय होतं PDF मध्ये चुकीचं दिलं असं. 5 नंबरचा क्लॉज आहे. ऑन अ प्रूफ दॅट एनी वाईफ इज इन व्ह्यूज फेवर अन ऑर्डर हॅज बीन मेड अंडर दिस सेक्शन्स इज लिव्हिंग इन अडल्टरी, और दॅट विदाउट सफिशियंट रिझन्स शी रिफ्युजेस टू लिव्ह विथ हर हजबंड, or that they are living separately by mutual consent, the magistrate shall cancel the order. याच्यामध्ये पण तेच सांगितलं आहे थोडंफार की लिव्हिंग अडल्टरी मध्ये आहे विथआउट and refuse to live with her husband आहे, and they are living separately by mutual consent. ठीक आहे. सो इथे सुद्धा तुम्हाला मॅजिस्ट्रेट ऑर्डर करणार नाही. त्यानंतर पुढे म्हटलंय 145 प्रोसिडिंग अंडर सेक्शन 144 मे बी टेकन अगेन्स्ट एनी पर्सन्स इन एनी प्रोसिजर डिस्ट्रिक्ट. ओके, आता प्रोसिजर चालू करायची आहे आपल्याला अप्लिकेशन फाईल करण्याची. तर ही जी प्रोसिजर आहे, तर या प्रोसिजर मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की कुठे फाईल करायचं, तर ज्युरिस्डिक्शन काय असणार आहे. तर इथे म्हटलं आहे की जो कोणताही डिस्ट्रिक्ट आहे इथे तुमचा, तिथे तुम्ही फाईल करू शकता वेअर ही इज. ओके, जो व्यक्ती पुरुष आहे हजबंड तो राहतो, ठीक आहे, तिथे तुम्ही सूट अप्लिकेशन फाईल करू शकता. त्यानंतर वेअर ही ऑर हिज वाईफ रिसाइड्स, तो आणि त्याची वाईफ जिथे राहत होते, ओके, तिथे तुम्ही फाईल करू शकतात. लाईक आहेत ते छत्रपती संभाजीनगरचे पण राहतात दोघेही मुंबईला, तिथे त्यांनी संसार केला असेल, 1 वर्ष वगैरे झालं असेल, 2 वर्ष झालं असेल, तर तिथे ते फाईल करू शकतात. वेअर ही लास्ट रिसाइड्स विथ हिज वाईफ or as the case may be with the mother of legitimate child. ओके, सपोज जसं मी सांगितलं होतं की छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे पण मुंबईमध्ये राहतात दोन्ही कपल आणि तिथेच त्यांना मूल झालं, संसारही तिथेच झाला, तर बोथ तिथे राहत असेल किंवा राहत होते, लास्ट रिसाइड्स, तर तिथेही तुम्ही सूट नाही अप्लिकेशन फाईल करू शकता.
त्यानंतर पुढे म्हटलं आहे ऑल एव्हिडन्स इन सच अ प्रोसिडिंग शॅल बी टेकन इन द प्रेझेन्स ऑफ द पर्सन अगेन्स्ट whom an order for a payment of maintenance is proposed to be made. आता इथे काय म्हटलं की ऑल एव्हिडन्सेस ऑफ द प्रोसिडिंग शॅल बी टेकन इन द प्रेझेन्स ऑफ ए पर्सन अगेन्स्ट whom मीन्स हु इज इन केस हजबंड, पॅरेंट्सनी ऍप्लिकेशन केलं असेल तर मुलगा आणि चाइल्डने ऍप्लिकेशन केलं असेल तर तो फादर असतो. तर तो व्यक्ती ज्याच्या अगेन्स्ट इथे ऍप्लिकेशन फाईल झालेला आहे त्याच्या प्रेझेन्स मध्ये ही प्रोसिडिंग चालणार आहे. म्हणून या प्रोसिडिंगला थोडंसं लेट होतं कारण की वारंवार समन्स पाठवून तो येत नाही, वॉरंट पाठवून येत नाही. whom an order for a payment of maintenance is proposed to be made, okay, or when the personal attendance is dispensed with in the presence of his pleader and shall be recorded in the manner prescribed for the summons cases. Suppose summons cases नुसार हे केस तुमची चालणार आहे. ठीक आहे, हे जे ऍप्लिकेशन फाईल होत आहे JMFC कडे ती समन्स केस जे समोर दिलाय ना वॉरंट केसेस ट्रायल, समन्स केसेस ट्रायल, तर समन्स केसेस ट्रायल नुसार चालणार आहे. हे तुम्ही थोडंसं लक्षात घ्या, नोटिंग करून ठेवा. सपोज त्याचं येणं इथे खूप गरजेचं आहे तर इथे त्याला अपियर होण्यासाठी किंवा तो म्हणत असेल की वकील पाठवतो, काय मेंटेनन्स आहे ते देऊन टाकतो, मला काही नाही. सो इट्स नॉट सो दॅट की ठीक आहे चालेल काही हरकत नाही, डिस्पेन्स केलं असेल तर पर्सनल अटेंडन्स. सेकंड प्रोव्हायझो गिवन हिअर दॅट प्रोव्हाइडेड दॅट if the judicial magistrate is satisfied that the person against whom an order for a payment of the maintenance is proposed to be made is willfully avoiding a service. Now हा स्वतःहून सर्व्हिस अवॉइड करतोय. ठीक आहे, सर्व्हिस समन्स घेत नाही आहे किंवा व्हॉट एव्हर कोणत्याही सिच्युएशन मध्ये आपण समन्स बघितलाय कशा प्रकारे समोरचा व्यक्ती काय करतो, अवॉइड करत असतो समन्सच्या सर्व्हिसेस. विलफुली निग्लेक्टिंग टू अटेंड द कोर्ट, कोर्टामध्ये विलफुली येत नाही आहे, मुद्दाम कोर्ट अटेंड करत नाही आहे. काही काही तो लोक असे असतात की कोर्टाच्या बाहेर वकिलाशी बोलायला येतात पण आतमध्ये येत नाही. ठीक आहे की नाही. The magistrate may proceed to hear and determine the ex parte. अशा सिच्युएशन मध्ये मॅजिस्ट्रेटला राईट आहे. मॅजिस्ट्रेट have fully discretionary power to decide the matter ex parte. एक्स पार्टी वाईफ कडनं मॅटर डिसाइड करून टाका, तिला मेंटेनन्स इंटरिम मेंटेनन्स ग्रांट करून टाका आणि मेंटेनन्सची जी ड्यू अमाऊंट आहे त्याची ऑर्डर काढून टाका. And any order so made may be set aside for a good cause shown on an applications made within 3 months from the date thereof, subject to such a terms including terms as to payment of cost to opposite party as the magistrate made things just and proper. आता इथे काय म्हटलं आहे की जेव्हा एक्स पार्टी तुम्ही ऑर्डर काढताय आणि जी ऑर्डर सो मेड मे सेट असाइड फॉर अ गुड कॉज, उद्या चालून ही एक्स पार्टी ऑर्डर केलेली समोरच्या व्यक्तीला राईट आहे की तो सेट असाइड करून घेऊ शकतो की ठीक आहे सर मला माहिती नव्हतं, मी आलोच नाही, अशा वगैरे कारण सांगून जे काही गुड कॉज आहेत. हजबंड जो की अपोजिट पार्टी आहे, कॉज शोन अँड ऍप्लिकेशन्स मेड विदिन अ 3 months, तर ही जी एक्स पार्टी ऑर्डर आहे ही एक्स पार्टी ऑर्डर जर त्या व्यक्तीला काय करून घ्यायची असेल, सेट असाइड कॅन्सल करून घ्यायची असेल जी काढली आहे ती ऑर्डर, तर तो 3 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला कोर्टाकडे ऍप्लिकेशन करून सेट असाइडचं रिक्वेस्ट करू शकतो. इंटरिम मेंटेनन्स साठी 60 दिवस आहे. तिथून ऑर्डर वॉरंटचा जो ड्युरेशन पिरियड आहे तो 1 वर्षाचा आहे. 1 वर्षामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर सेकंड थिंग आहे लिमिटेशन पिरियड इन दिस प्रोव्हिजन दॅट इज 3 months फॉर द एक्स पार्टी सेट असाइड. ठीक आहे, क्लिअर. जाऊ समोर. यस, हा वॉरंट नाही कळालं. ओके, वॉरंट हे बघा, आता सपोज आज कोर्टाला वॉरंट काढायचं, सपोज एक मी जसं सांगितलंय तुम्हाला, ठीक आहे, सपोज आज कोर्टाने एक ऑर्डर काढली. ठीक आहे, कोर्टाने ऑर्डर काढली की इंटरिम मेंटेनन्स तुम्ही काय करा, 3000 रुपये मंथली तुम्ही द्या. ठीक आहे, कोणते घ्या, फायनल मेंटेनन्स असो इंटरिम मेंटेनन्स असो, 3000 रुपये काढले. आता हे 3000 रुपये महिने गेले, 2-3 महिने झाले तुम्ही देतच नाही आहे, तर कोर्ट काय करेल, ड्यू अमाऊंटचा वॉरंट काढेल. रिकव्हरी करा त्याच्याकडनं, कशाची, अमाऊंटची रिकव्हरी करा. पण इथे तुम्ही काय करू शकतात, म्हणजे जी वाईफ असेल या वाईफला याला 1 वर्ष टाइम द्यावा लागतो, 1 year. कोणाला, रिकव्हरी ऑफ अमाऊंट करण्यासाठी त्याच्याकडे 1 वर्ष टाइम आहे. जरी वॉरंट काढला, वॉरंट कधी काढू शकता तुम्ही, ड्युरिंग दिस पिरियड. तो आज तारीख होती 25 तारखेला तुम्हाला अमाऊंट भरायचे होते, अमाऊंट तुम्ही भरले नाही, अजून दुसऱ्या महिन्यात अमाऊंटची ऑर्डर काढली, भरले नाही, असा 1 वर्ष पिरियड झाल्याशिवाय तुमच्यावर वॉरंट काढता येत नाही. पण मग ते सुरुवातीला मेंटेनन्स विदिन 60 days मध्ये चालू करायला, ते इंटरिम मेंटेनन्स आहे.
पण ते पण दिलं नाही ना, सुरू केलं, कोर्टाने अलाव केलं, कोर्टाने ऑर्डर काढली इंटरिम मेंटेनन्सची, पण देत नाही आहे तुम्ही, फायनल मेंटेनन्स देत नाही, इंटरिम मेंटेनन्स देत नाही आहे. मग कोर्ट काय करणार, वर्षभर वाट बघणार, चला ऑर्डर काढतो, दे 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 करून. मेंटेनन्स साठीच 1 वर्ष कोणताही असो, इंटरिम असो, कोणताही असो, कोणते असो, कोर्ट तर ऑर्डर करणार आहे. सपोज मी कोर्ट आहे, मी ऑर्डर करून टाकलं की इंटरिम मेंटेनन्स यांना देऊन टाका, तुम्ही पुन्हा पुढच्या तारखेला 1 महिन्यानी 2 सर मी इंटरिम मेंटेनन्स मला मिळालं नाही, कोर्ट म्हणेल ठीक आहे आपण अजून एकदा वाट बघू, परत त्यांना आपण नोटीस पाठवू. तर या 1 वर्षाच्याच पिरियडमध्ये, म्हणजे 1 वर्ष तुम्हाला वॉरंट डायरेक्टली रिकव्हरी ऑफ अमाऊंटचा काढता येत नाही. एकदा वॉरंट तुमच्यावर, याला एक शब्द आहे मला आत्ता राईट नाव, पण मला पण डिस्ट्रेस वॉरंट, येस, डिस्ट्रेस वॉरंट म्हणतात त्याला, की 1 वर्ष तुम्हाला द्यावं लागेल रिकव्हरीला. मग आता सरळ काय करते, प्रॉपर्टी अटॅच करेल वगैरे हे सगळ्या करून, काय म्हटलं बोला. कुठला पिरियड, हा हा हो हो अंटिल द पेमेंट, अंटिल द पेमेंट, जोपर्यंत तो पेमेंट पुढे करणार नाही. यस यस यस, कोर्ट कितीही दिवस तुम्हाला मध्ये ठेवू शकतं. बघा मी प्रोव्हिजन्स परत क्लिअर करते तुमचं, की जे काही ऑर्डर होते इथे, हे बघा, इफ एनी पर्सन्स ऑर्डर फेल्स विदाउट अ सफिशियंट कॉस्ट टू कंप्लाय विथ द ऑर्डर, any such a magistrate may for every breach of the order issue a warrant for levying the amount due in a manner provided for levying of fines. इथे लिव्हिंग अमाऊंट आहे, की अमाऊंट भर बाबा, आलं लक्षात तुमच्या. मी एकदम सोप्याने सरळ भाषेत सांगते. आणि नाही भरला तर तुला सेंटेन्स आहे, किती सेंटेन्स देऊ आम्ही, ती 1 महिना राहील, ठीक आहे, अंटिल पेमेंट इज सुनर मेड, ठीक आहे, इथपर्यंत आलं. पण आता दुसरा जो 1 वर्षाचा पिरियड आहे आपला, तो आपण घेऊया, दॅट इज तो 1 मंथ वेगळा आहे, फक्त अमाऊंट भरण्यासाठी, की आम्ही ऑर्डर करतोय की हा. पण त्याच्यामध्ये अजून एक प्रोव्हायझो आहे, यांनी म्हटलं की ठीक आहे, तुम्ही अमाऊंट नाही भरला, तुम्हाला वारंवार वॉरंट पाठवला, अमाऊंट नाही भरला तुम्ही, तर आम्ही 1 महिना सजा देऊ, आणि त्या महिन्यात भरला तर ठीक, नाही तर आमचं डिस्क्रिशनरी पॉवर आहे की जोपर्यंत भरणार नाही तुम्ही आतमध्येच राहणार. पण आता इथे समजा अशा सिच्युएशन मध्ये मॅडम तो सापडलाच नाही, वॉरंट सापडून, पोलिसांना सापडून येत नाही, मग त्याला 1 मंथ झालीच नाही सजा, तो बाहेरच आहे असं आपण गृहीत धरूया. मग त्याला एक प्रोव्हायझो दिले, की प्रोव्हाइडेड दॅट नो वॉरंट शॅल बी इश्यूड फॉर द रिकव्हरी ऑफ एनी अमाऊंट ड्यू अंडर दिस सेक्शन्स. कोर्ट म्हणताय की आम्ही पहिल्या याच्यामध्ये सांगितले की वॉरंट पाठवू फाईन भरण्यासाठी, पण सेकंड प्रोव्हायझो मध्ये म्हणताय की आम्ही रिकव्हरी ऑफ अमाऊंट साठी वॉरंट पाठवणार नाही लगेचच, कधी अंडर दिस सेक्शन अनलेस अप्लिकेशन्स मेड टू द कोर्ट टू लिव्हाय अमाऊंट. ओके, आता इथे सपोज एक स्त्री आहे, एक फिमेल आहे, तिने काय केलं आहे की पहिलं अप्लिकेशन केलं होतं, ती आज आली आणि ती म्हणते की सर मला अमाऊंट मिळाले नाही, तुम्ही अमाऊंट भरायला सांगा. तिने अप्लिकेशन केलंय, बघा लक्षात घ्या प्रॉपरली थोडस. ती अप्लिकेशन करते, काय करते आहे, अप्लिकेशन. पहिलं अप्लिकेशन तिने केलं की सर फाईन भरायला लावा, जे काही अमाऊंट आहे ते भरायला लावा, ठीक आहे, फाईन साठी. शी अप्लाइड फॉर दी फाईन. कोर्ट काय करेल, वॉरंट काढेल, बरोबर आहे की नाही, टू ड्यू अमाऊंट फाईन भर बाबा, आणि नाही भरला तर 1 मंथ तुला इम्प्रिझरमेंट होईल असं. सेकंड अप्लिकेशन ती काय करते आहे, रिकव्हरी करा सर, कशाची, अमाऊंटची. आता रिकव्हरी इज अ डिफरंट थिंग मॅडम, आलं लक्षात तुमच्या. तिने अप्लिकेशन कशाला केलंय, प्रोव्हायझो मध्ये तिथे रिकव्हरी करून द्या मला. आता रिकव्हरी म्हणजे काय, मग तुम्ही अटॅचमेंट प्रोसिजर सुरू करा सीपीसी मधून, मला ऑर्डर काढून द्या. आरती मॅडम कळलं का, तुम्ही फार फॅमिली कोर्ट आणि इकडे काम करता. कोर्ट काय करेल, इथे ऑर्डर काढेल आणि ती एक्झिक्युशनची ऑर्डर घेऊन तुम्ही सिव्हिल कोर्टात जाल, कळलं. आपण भरपूर वेळा गेलोय फॅमिली कोर्ट मध्ये प्रॅक्टिस करताना मॅडम, ती ऑर्डर घेऊन आपण, हा येस. तर ही रिकव्हरी ऑफ अमाऊंटचा वॉरंट जर तुम्हाला काढायचा असेल तर कोर्ट 1 वर्षाच्या आत काढणार नाही, त्या व्यक्तीला 1 वर्ष टाइम, ऑलरेडी इकडे टाइम गेलेलाच असतो अर्धा, 1 वर्ष. येस डेफिनेटली, जे की ऑर्डर 21 रूल समथिंग
9 की 11 समथिंग मध्ये दिले. आय डोंट रिमेंबर द रूल्स एक्झॅक्टली. ओके, so provided that no warrant shall be issued for the recovery of any amount due under this section unless applications be made. unless application means कोर्ट स्वतःहून नाही करणार, ही व्यक्ती पर्टिक्युलरली रिकव्हरी ऑफ अमाऊंटचा काय करेल, वॉरंट काढेल. आणि जर वेळ मिळाला तर सरांशी डिस्कशन करा दुपारी मॅडम, ठीक आहे. अमाऊंट काढेल अँड अनलेस अप्लिकेशन बी, जोपर्यंत कोर्ट मनाने करणार नाही रिकव्हरी ऑफ अमाऊंट, ठीक आहे, जोपर्यंत तुम्ही पार्टी अप्लिकेशन करणार नाही, वाईफ made to the court to levy the amount within a period of 1 year from the date on which becomes a due. ज्या दिवशी ड्यू होते तुम्ही इथे दिले नाही तर त्या पिरियड पासून 1 वर्षाच्या आत तुम्हाला काय करायचं, अप्लिकेशन करायचं. तर हा टाइम पिरियड कोणाला दिलाय, वाईफला दिलाय की तू विदिन अ पिरियड रिकव्हरीसाठी इथे अप्लिकेशन कर. तर त्या व्यक्तीकडे 1 वर्षापर्यंत टाइम मिळू शकतो. असं नाहीये की 1 वर्षानंतर, भरपूर व्यक्तींनी काही असं कन्फ्युजन आहे ते की 1 वर्षानंतर अप्लिकेशन करायचं, असं काही नाही आहे. सो तुम्हाला हे ज्या दिवशी इथे अमाऊंटचा ड्यू आहे या डेटला, मागच्या सप्टेंबरच्या 25 तारखेला सांगितलं, समजा ऑगस्टच्या की ड्यू आहे आज भरा तुम्ही, तर तुम्ही इथून रिकव्हर नाही आलाच नाही तो, इव्हन जेलमध्ये आहे, आता तो जेलमध्ये आहे आणि जेलमध्ये तुम्ही त्याला आयुष्यभर ठेवाल तर हिला काय नाही मिळणार, काहीच नाही. तर ती काय करेल मग, रिकव्हरी ऑफ अमाऊंट साठी अप्लिकेशन करेल कोर्टात. आणि कोर्ट काय करेल, कोणती प्रॉपर्टी असो काय असो अटॅचमेंट करून, कोणतं पेमेंट अटॅचमेंट करून, मग याच्यामध्ये सॅलरी स्लिप मागवल्या जातात, ते सगळं करून याला अमाऊंट मिळून देईल. कारण फायनली इथे जस्टिस पैशानीच मिळतोय, बरोबर आहे की नाही. येस, नाव क्लिअर, आय होप क्लिअर झालं असेल. सो हा एक प्रोव्हिजन होता. आणि जिथे काही कन्फ्युजन असेल तर पटकन विचारायचं, म्हणजे मी झाली जाते पुढे, नाही तर मला लक्षात येत नाही की कोणाला काय नाही समजलं. येस, ऑनलाईन असेल तरी काही फरक पडत नाही आपलं, काही असं नाही आहे. कम टू द नेक्स्ट. हा प्रोव्हायझर झालं. सो सेट असाइड, आता हे इथे कोणत्याही प्रकारच्या अगेन्स्ट ऑर्डर त्या हजबंडच्या काढले असेल तर त्याला सेट असाइड करून घेता येते एक्स पार्टी, जे की 3 महिन्यात करणे आहे. ठीक आहे. द कोर्ट इन डीलिंग विथ अप्लिकेशन अंडर सेक्शन 144 शॅल हॅव पॉवर टू मेक सच ऑर्डर ऍज टू कॉस्ट ऍज मे बी जस्ट. डेफिनेटली कॉस्ट ही इथे तुम्हाला पॉवर आहे कोर्टाला की कॉस्ट ही ऑर्डर करू शकतं. अल्टरेशन इन अलाउन्सेस, आता कोर्टाने समजा काही वाईफला इंटरिम अलाउन्सेस किंवा एक्सपेन्सेस असो किंवा कोणतेही अलाउन्सेस ग्रांट केले. सपोज इंटरिम अलाउन्सेस होते 3,000 रुपये, फायनल अलाउन्सेस होते 5-6 लाख रुपये, व्हॉट एव्हर जे काही असेल ते, त्याच्यामध्ये तुम्हाला मंथली 15,000 रुपये, 20,000 रुपये, व्हॉट एव्हर जे काही केलं असेल तर इथे कोर्टाला काही सिच्युएशन मध्ये, आता मेंटेनन्स सुरू आहे अजून, ठीक आहे, कंटिन्यू सुरू आहे, 5-6 महिने झाले ती मेंटेनन्स उचलती आहे, 10,000 रुपये तिला मेंटेनन्स भेटते, इथपर्यंत आलो. त्यानंतर सपोज त्या स्त्रीनी रिमॅरेज केलं तर, पहिली गोष्ट इफ शी रिमॅरेज, ठीक आहे की नाही, जर रिमॅरेज केलं तर काय होणार, पहिली गोष्ट. सेकंड आहे, समजा तिला आधी चाइल्ड नव्हतं, प्रेग्नेंट होती, चाइल्ड झालं, आता खर्च वाढला. थर्ड थिंग असू शकते की चाइल्ड होतं, छोटं होतं, आता त्याला स्कूलमध्ये टाकलं, बरोबर आहे की नाही. किंवा फोर्थ थिंग, त्याला कुठून तरी अशी प्रॉपर्टी मिळालेली आहे की त्याच्याकडे खूप पैसा आलेला आहे आणि हिला काही आजार वगैरे झाला आहे, हिला काही एक्सपेन्सेस लागत आहेत, असे कोणतेही कारण असू द्या की तिथे पैशाची गरज कमी आणि जास्त पडत आहे. जस्ट जनरली या सिच्युएशन मध्ये जर तिने रिमॅरेज केलं तर कोर्ट म्हणेल मी अल्टर करत नाही, अलाउन्स रिफ्यूज, कॅन्सल. किंवा जर चाइल्ड स्कूलमध्ये जात असेल तर ती म्हणते की सर स्कूलची फीज आता इतकी आहे, आता होत नाहीये, तर कोर्ट वाढवून देईल. समजा इन केस नवऱ्याची नोकरी गेली, तो म्हणत असेल सर पहिले 1 लाखाची नोकरी होती आता 50,000ची झाली, तर कोर्ट काय करेल, मेंटेनन्स कमी करेल. कारण ऍज युजल जेव्हा एक नवरा आणि बायको संसार करतात तर डेफिनेटली असंच असतं, जर समजा एखादी नोकरी गेली, छोटी लागली तर त्यांना कमी पैशात भागावं लागतं. तसंच इथेही आहे की माझं जेवढं आत्ता सध्या कॅपेबिलिटी आहे, जो पुरुष म्हणतो की त्यानुसारच तुला राहावं लागेल, त्यानुसार मेंटेनन्स मिळेल, मग मेंटेनन्स ही त्यानुसारच मिळेल जे की परिस्थिती आहे नवऱ्याची. सो ऑन प्रूफ ऑफ ए चेंज इन द सर्कमस्टेन्सेस ऑफ एनी पर्सन रिसिव्हिंग अंडर सेक्शन 144 अ मंथली अलाउन्सेस फॉर द मेंटेनन्स ऑर इंटरिम मेंटेनन्स, दोन्ही सिच्युएशन मध्ये कोणतंही व्यक्ती म्हणजे इथे पॅरेंट्स असो, वाईफ असो, चिल्ड्रन्स असो, यापैकी तिन्ही पैकी कोणीही इंटरिम मेंटेनन्स किंवा मेंटेनन्स आता सध्या कंटिन्युअसली उचलत आहे 144 अंतर्गत.
are ordered under some same sections to pay monthly allowances for the maintenance, आणि ही कोर्टाने ऑर्डर पण केलेली आहे. Or interim maintenance to the wife, child, father, mother as the case may be. The magistrate may make such alteration as things fit in the allowances of the maintenance or the interim maintenance as the case may be. तर इथे मॅजिस्ट्रेट स्पष्ट सांगत आहे, मॅजिस्ट्रेटला फर्स्ट राईट आहे की इथे अल्टर ते करू शकतात या मेंटेनन्स मध्ये, जी की ऑलरेडी ऑर्डर केलेले आहे. जसं मी सांगितलं की 10,000 रुपये मेंटेनन्स राईट नाव चालू आहे, बट त्याच्यानंतरही ते अल्टर करू शकतात. वेअर इट अपियर्स टू द ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट दॅट इन अ कॉन्सिक्वेन्सेस ऑफ एनी डिसिजन, कोर्टासमोर जर असं झालं की हा डिसिजन घेताना कॉम्पिटंट सिव्हिल कोर्ट आता may order made under section 144 should be cancelled or varied, he shall cancel the order or as the case may be vary the same accordingly. Where it appears to the judicial magistrate, हा judicial magistrate suppose याच्यामध्ये जर रिकव्हरी ऑफ अमाऊंट किंवा आरडी वगैरे तिकडे दाखल केलं असेल, that in that consequences की डिसिजन ऑफ कॉम्पिटंट सिव्हिल कोर्ट, त्या कोर्टाचं डिसिजन काय आहे आणि इन ऑर्डर मेड अंडर सेक्शन 144 म्हणजे मी काय ऑर्डर केली होती शुड बी कॅन्सल्ड ऑर वेराइड, तर त्याला कॅन्सल आणि वेराइड करू शकतं. अँड शॅल कॅन्सल द ऑर्डर और ऍज द केस मे बी वेराइड द सेम अकॉर्डिंगली. आलं लक्षात? तर इथे 144 मध्ये जेही काही मेंटेनन्सची ऑर्डर केलेली होती 10,000 रुपये, 20,000 रुपये, 3,000 रुपये, जे काही होती इंटरिम असो फायनल असो, तर त्याला कॅन्सलही करू शकता. इफ शी ॲज डन रिमॅरेज केलं असेल, तिने दुसरं लग्न केलं असेल तर कॅन्सल करून टाकेल. बरोबर आहे की नाही? जर कुठल्याही प्रकारे कमी जास्त करायचं असेल मेंटेनन्स तर कमी जास्त करू शकते. त्या सिच्युएशन मध्ये जर सेकंड रिकव्हरी ऑफ अमाऊंटची सिच्युएशन होती, ती जर सिव्हिल कोर्टामध्ये एक्झिक्युशनला गेली असेल तर तीही ऑर्डर निघालेली तीही मेंटेनन्स मध्ये हे कोर्ट अल्टर करू शकतं. ठीक आहे? तर इथे स्पष्ट म्हटलंय व्हेअर इट अपियर्स टू द ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट दॅट इन अ कॉन्सिक्वेन्सेस ऑफ द एनी डिसिजन ऑफ कॉम्पिटंट सिव्हिल कोर्ट. कॉम्पिटंट सिव्हिल कोर्ट आहे. आपण ऑलरेडी तिथे वर्षभरामध्ये वॉरंट फॉर रिकव्हरी करून तिकडे पाठवलं होतं एक्झिक्युशनसाठी. सो एनी ऑर्डर मेड अंडर सेक्शन 144 शुड बी कॅन्सल. Where any order has been made under section 144 in favor of a woman who has been divorced by or obtained a divorce from her husband, the judicial magistrate shall, if he is satisfied that. इथे म्हटलंय की जे ही कोणी ऑर्डर काढलेली आहे 144 अंतर्गत, सो इन फेवर ऑफ वुमेन हु हॅज बीन डायव्होर्स्ड, जी की डायव्होर्स होती और हॅज ऑब्टेन अ डायव्होर्स हर हजबंड, द ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट शॅल इफ इट सॅटिस्फाईड दॅट. कोणतीही डायव्होर्स किंवा जिने डायव्होर्स ऑब्टेन केलेला होता अशा स्त्रीला अशी ऑर्डर मिळाली होती आणि तिला मेंटेनन्स सुरू होतं, आणि हे सुरू असलेलं मेंटेनन्स कधी कॅन्सल आणि कधी वेराइड होणार आहे, व्हेरी होणार आहे. पहिली सिच्युएशन आहे द वुमेन हॅज आफ्टर द डेट ऑफ सच अ डायव्होर्स रिमॅरिड कॅन्सल सच ऑर्डर ॲज फ्रॉम द डेट ऑफ सच अ हर रिमॅरेज. स्पष्ट सांगितलंय ते की कोणतीही वुमेन जी डायव्होर्स होती तिला मेंटेनन्स मिळत होतं, पण तिने नवीन लग्न केलंय दुसरं, आता त्या डेट पासून ज्या दिवशी ती रिमॅरेज करेल त्या डेट पासून तिला मेंटेनन्स बंद. द वुमेन हॅज बीन डायव्होर्स्ड बाय हर हजबंड अँड दॅट शी हॅज रिसिव्ड वेदर बिफोर और आफ्टर द डेट ऑफ द सेट ऑर्डर द होल of the sum which under the customary or personal law applicable to the parties was payable on such a divorce, cancel the order. कोणतीही वुमेन डायव्होर्स होती, तिला काय म्हणते ती पर्सनल लॉ नुसार, ती कस्टमरी लॉ नुसार तिने डायव्होर्स घेतला आहे आणि देन परत तिने रिमॅरेज केलं असेल किंवा कोणत्याही प्रकारे हॅज रिसिव्ड वेदर बिफोर आफ्टर द डेट ऑफ द सेड ऑर्डर द होल ऑफ सम विच, होल ऑफ सम मीन्स इट्स कॉल्ड लंप सम अमाउंट. ठीक आहे? एक केस या ऋतिक रोशन, सुजैन खान, ठीक आहे की नाही, तिने कितीतरी करोड, 200 करोड, बरोबर आहे, 200 करोड लमसम अमाऊंट एकदाच घेऊन टाकलं होतं. आता ज्या दिवशी तुम्ही लमसम अमाऊंट तुमच्या पर्सनल कस्टमरी घरी मीटिंग बसून घेतलं, काय त्याचं कोर्टात काय रेकॉर्ड वॉट एव्हर जे काही असेल ते, तुम्हाला इथून मेंटेनन्स मिळणार नाही. समजा इंटरिम मेंटेनन्स सूट चालू होईपर्यंत किंवा प्रोसिडिंग चालू होईपर्यंत तुला 50,000 रुपये होतं, त्यानंतर तू एकदाच पैसे घेतले, आता इंटरिम पण बंद होईल आणि सगळंच बंद होईल. त्या प्रकारे तर लमसम अमाऊंट जर घेतले तर इथे तुम्हाला परत मेंटेनन्स मिळणार नाही. सेकंड थिंग आहे इन द केस वेअर सच अ सम वॉज पेड बिफोर सच अ ऑर्डर फ्रॉम द डेट ऑन विच सच ऑर्डर वॉज मेड. ओके, सो डेफिनेटली लमसम अमाऊंट बद्दल सांगत आहेत हे, सम वॉज पेड बिफोर सच ऑर्डर. सो या ऑर्डरच्या आधी जे काही सम तुम्हाला मिळलं आहे तर ते त्या डेट पासून तुमचं
कॅन्सल होईल. इफ एनी अदर केस फ्रॉम द डेट ऑफ द एक्सपायरी ऑफ पिरियड इफ एनी फॉर द मेंटेनन्स हॅज बीन ऍक्च्युअली पेड टू द हजबंड टू द वुमेन, ज्या दिवशी ऍक्च्युअली तुम्ही पेड केले त्या दिवसापासूनही बंद होऊन जाणार आहे. याच्यामध्ये एक्सपायरी ऑफ द पिरियड की ठीक आहे इथपर्यंत तुम्ही मला मेंटेनन्स द्या, टप्प्याटप्प्याने द्या, काही फरक पडत नाही, या डेटला कंप्लीट होईल मेंटेनन्स, तिथून देऊ नका. आता कशाही पद्धतीने देण्यात येत. सॉरी. नेक्स्ट सेक्शन आहे द विमेन हॅज ऑब्टेन अ डायव्होर्स फ्रॉम हर हजबंड अँड दॅट शी हॅज अ वॉलंटरीली सरेंडर हर राइट्स टू मेंटेनन्स ऑर इंटरिम मेंटेनन्स ॲज द केस मे बी आफ्टर हर डायव्होर्स अँड कॅन्सल द ऑर्डर फ्रॉम द डेट देअर ऑफ. काही वुमेन अशा असतात की दे आर कॅपेबल टू मेंटेन हर सेल्फ, तर त्या स्वतः म्हणतात की आम्हाला मेंटेनन्स आता नकोय, आम्ही घेणार नाही. तर त्या व्हॉलंटरीली जर त्यांचा राईट सोडत असेल तर कोर्ट काय त्यांना जबरदस्ती करणार नाही की नाही तुम्ही घ्यावंच लागतं. बरोबर आहे की नाही. जी म्हणते मला नाहीच पाहिजे. आता एक XYZ केस होती, खरं तर मी सांगायला नकोय, बट शी सेड दॅट की मला माझी देवाची मूर्ती द्या आणि मी चालले बाकीचे याचं कितीतरी 50-60 लाख रुपये मेंटेनन्स तिने नको म्हटलं, नको मला याचं मेंटेनन्स नको, काहीच नको, जातो तुझं तिकडे, असं झालं होतं. सो ऍट द टाइम ऑफ मेकिंग एनी डिक्री फॉर द रिकव्हरी ऑफ द मेंटेनन्स ऑर डाउरी बाय एनी पर्सन्स टू whom monthly allowances for the maintenance and interim maintenance or any of them has been ordered to be paid under 144, the civil court shall take into account. बाकी सगळ्या अकाउंट मध्ये देऊ शकतात, लाईक काय काय तुम्हाला दिलं होतं, स्त्री धन आणि ह्या सगळ्या गोष्टी. मेकिंग द डिक्री, जेव्हा रिकव्हरीची डिक्री बनणार आहे इथे सिव्हिल कोर्टानुसार, आता ही सिव्हिल प्रोसिजर आहे, ठीक आहे. सो सगळं अकाउंट मध्ये घेतलं जाईल की ऑर्डर टू पेड 144 अँड द कोर्ट शॅल टेक इन टू अकाउंट द सम विच हॅज बीन पेड अँड रिकवर्ड बाय सच अ पर्सन ॲज मंथली अलाउन्सेस फॉर द मेंटेनन्स अँड इंटरिम मेंटेनन्स ऑर एनी ऑफ देम ॲज द केस मे बी इन पर्सन्स ऑफ द सेड ऑर्डर, ठीक आहे. तर त्यानुसार इथे होईल तुमचं हे एन्फोर्समेंट ऑफ ऑर्डर ऑफ मेंटेनन्स. आता याची एन्फोर्समेंट कसं होणार, एक्झिक्युशन कसं होणार, तर इथे सांगितलं आहे की अ कॉपी ऑफ द ऑर्डर ऑफ मेंटेनन्स ऑर इंटरिम मेंटेनन्स अँड एक्सपेन्सेस ऑफ द प्रोसिडिंग्स, ओके, as the case may be shall be given without a payment to the persons in whose favor it is made, ओके, अँड टू द गार्जियन, जर छोटी मुलं असेल तर गार्जियन कडे ते रेकॉर्ड राहील, आणि इफ एनी ऑर टू द पर्सन्स टू whom the allowances for the maintenance or allowances for the interim maintenance and expenses of the proceeding as the case may be it is to be paid and such order may be enforced by the judicial magistrate. तर डेफिनेटली इन्फोर्स करण्यात येणार आहे याच्यावर, एन्फोर्समेंट ज्याला आपण म्हणतो, ठीक आहे. वेट मी समोर गेले खूप, आणि त्याच्यावर एन्फोर्समेंट करून तुम्हाला अलाउन्स देण्यात येणार आहे. इन एनी प्लेस वेअर द पर्सन्स अगेन्स्ट whom it is made by may be on such a magistrate being satisfied as the identity of the parties and non-payment of the allowances or as the case may be by expenses due. तर सगळे एक्सपेन्सेस तुम्हाला मिळणार आहे, सगळे अलाउन्सेस मिळणार आहे, आणि त्यानुसार इथे एन्फोर्समेंट केली जाते. एन्फोर्समेंट मीन्स एक्झॅक्टली तुम्हाला दिलं काय जातं, तर दिलं पैशाच्या स्वरूपातच दिलं जातं, पेड म्हटलं आहे, आणि जे कॉपी ऑफ द ऑर्डर ऑफ मेंटेनन्स आहे ती दिली जाईल, अँड एक्सपेन्सेस दिले जाईल प्रोसिडिंगचे, अँड विदाउट अ पेमेंट ऑफ द पर्सन हुज फेवर इट इज मेड, आणि जेही कोणी ज्याच्या फेवरमध्ये जजमेंट लागला त्याला फ्री ऑफ कॉस्ट कॉपी दिली जाईल. सो दिस इज जस्ट अ एन्फोर्समेंट ऑर्डर. आपण असं म्हणतो की ऑर्डर ऍट द एंड कशी काढली जाईल. सो सगळ्यात महत्वाचा सेक्शन तुम्हाला 144 आहे, 144 विच इज रिअली इम्पॉर्टंट. त्यानंतर रिफ्यूज कधी आणि ऍक्सेप्ट कधी होते का अप्लिकेशन मेंटेनन्स, ते खूप महत्वाचं आहे. तर लक्षात ठेवायचं आहे 144 पासून 3 टाईपचे पर्सन आहेत, 3 ते 4 यांना मेंटेनन्स मागता येतं. इंटरिम मेंटेनन्स काय आहे, ते किती दिवसात मिळतं. त्याच्यानंतर इथे सांगितलं की पिरियड ऑफ 1 इयर वगैरे हे सगळं लक्षात ठेवायचं आहे. तर 144 आणि 145 आणि 146 हे 3 सेक्शन्स तुम्हाला, आणि 147 महत्वाचा नाहीये, तर हे 3 सेक्शन महत्वाचे. आणि 147 पर्यंत जेव्हा तुम्ही हे बघा, एक आयडिया सांगते तुम्हाला, हे जे आहे ना हे चॅप्टर इथे सेक्शन लिहून ठेवायचं 144 to 147, म्हणजे लक्षात येते की हे प्रोव्हिजन्स कुठून कुठपर्यंत दिलेलं आहे, ठीक आहे. सो दिस इज युअर मेंटेनन्स. उद्या आपल्याला बघायचं आहे मेंटेनन्स ऑफ पब्लिक ऑर्डर अँड ट्रान्क्विलिटी, बट उद्या आणि परवा आपल्याला हे लॉ न बघता आपल्याला NI ऍक्ट घ्यायचा आहे. दर शनिवारी रविवारी NI नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट आपल्याला सुरू करायचं आहे उद्यापासून. तर उद्या आय थिंक लोक अदालत आहे, त्यामुळे लोक अदालतच्या दृष्टिकोनातून आपण सकाळी 10 वाजता आपलं लेक्चर नाही आहे. तर थोडं मी आज संध्याकाळी माझा टाइम शेड्यूल, कारण उद्या माझं दुसरंही लेक्चर आहे 4 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत. तर तुम्ही तसं मला ठरवावं लागेल टायमिंग, ठीक आहे.
जर इंटरव्हल मध्ये तुम्ही कितीला असते इंटरव्हल तुमची? सुप्रिया मॅडम आहेत का इथे? मी बंद करते व्हिडिओ, थांबा रेकॉर्डिंग.